नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण. पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील विकासाचा विचार करून प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी महामेट्रोला दिले. बैठकीत मेट्रो विस्तार, प्रवासी क्षमता, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत नियोजनावर चर्चा झाली. वाढती लोकसंख्या, औद्योगिक व आयटी क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक व भविष्योन्मुख मेट्रो नेटवर्क उभारण्यावर भर देण्यात आला. शून्य कचरा प्रकल्पासाठी श्रीकृष्ण महिला बचत गटाचा राष्ट्रीय सन्मान. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शून्य कचरा झोपडपट्टी उपक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटाला नॅशनल प्राईड ऑफ इंडिया पुरस्काराने गौरविण्यात आले. गवळीमाथा परिसरात कचरा वर्गीकरण, जनजागृती आणि स्वच्छता मोहिमेत बचत गटाने मोलाचे योगदान दिले. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनातील कार्याची दखल घेत हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकनीस यांचा महापालिकेत गौरव. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या बहुआयामी योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. मराठी साहित्य, रंगभूमी आणि समाज प्रबोधनातील त्यांच्या कार्याची यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. सोन्या चांदीच्या भावात घसरण. आज सोन्या आणि चांदीच्या दरात घट झालेली पाहायला मिळत असून 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1800 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 1660 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात 6000 रुपये प्रति किलो घट झाली असून आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,700 रुपये, 22 कॅरेटचा 1,32,060 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,22,000 रुपये प्रति किलो इतका आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या 2 बारवर कारवाई. हिंजवडी पोलिसांनी पहाटेपर्यंत विनापरवाना व मुदतीपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवून मद्य विक्री करणाऱ्या 2 बारवर कारवाई केली. A1 लाऊंज अँड बार आणि इको क्लब अँड बारच्या चालकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. संस्थेच्या 2 लाखांचा अपहार, तिघांविरुद्ध गुन्हा. आळंदीतील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संस्थेचे 2 धनादेश वापरून 2 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कीर्ती राजेश सोमानी वय 50, राजेश रामेश्वर सोमानी वय 55 दोघे राहणार परभणी आणि कमल किशोर मंत्री वय 65 राहणार कोथरूड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार दाखल असून आळंदी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू. निगोजे परिसरात कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने मायलेकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना 26 जुलै रोजी सकाळी घडली. या घटनेत मंगल प्रल्हाद चोपलवाड वय 25, देवांश चोपलवाड वय 1.5 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.